जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे। पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आजचा असा हा व्हिडिओ बनवण्याचा योग आला आणि त्यासाठी मला खरंच खूप आनंद झालाय। गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आता अश्वमेध मध्ये दुसरी पिढी सुद्धा आता तयार होते। आपल्याकडे आता समोर उभा आहे अशोक मोरे, ज्याने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ऑलरेडी आता तो आहे। 2014 ची बॅच आपली 2014 ला अश्वमेध मध्ये ट्रेनिंग घेतलं आणि महाराष्ट्र पोलीस दलात तो तेव्हा भरती झाला आणि आज त्याचा मुलगा 12वी आर्यन आपल्या सोबत आहे। 12वी पास होऊन त्याला सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला सुद्धा पोलीस दलामध्ये जायचं हे स्वप्न घेऊन तो आज आपल्याकडे आलेला आहे। मला असं वाटतं की हा खरंच आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। आम्हाला पिढ्यानपिढ्या जर असं काम करण्याचा जर ईश्वर संधी देत असेल तर ती नक्कीच आमच्यासाठी चांगली आहे। मी अशोकला विचारतो त्याची काय प्रतिक्रिया आहे त्यासाठी। नमस्कार सर, मला आनंद होतोय। मी आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाखाली मी सरकारी नोकरीमध्ये पाऊल ठेवलं, सरकारी नोकरी लागली मला। आणि तुम्ही जे मुलाचं मार्गदर्शन जो सल्ला दिला तसाच सल्ला माझ्या मुलाला मिळावा आणि त्यांनी सुद्धा जसंच मी नोकरी लागली करिअर घडवलं तसं त्यांनी बी तुमच्या आशीर्वादाने त्यांनी सुद्धा तसंच करिअर घडावं आणि तसंच त्याला मला जसं तुम्ही मार्गदर्शन केलं तसंच याला बी तुम्ही मार्गदर्शन करावं। आणि जे सर्वजण जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो की आमची परिस्थिती खूप हालाकीची होती। सरांनी आम्हाला त्यावेळेस असं कधी म्हटले नाही की तू मला पैसे दिलेच पाहिजेस किंवा तुम्ही फी मला आणूनच द्या, ते काही नाही। आमची फी कधी कधी 15-15, 20-20 दिवस लेट बी व्हायचे तरी सर आम्हाला कधी म्हणत नव्हते की बाबा अशोक तुझी फी राहिली आहे, राजू तुझी फी राहिली आहे, असं हे या गोष्टी कधीच त्यांनी आम्हाला हे केलं नाही। त्यावेळेस त्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचं हे आज त्याच्या आशीर्वादाने आम्ही बऱ्यापैकी सेटल आहोत। एवढं सांग। खूप खूप धन्यवाद अशोक। ही अशी बॅच होती की यामध्ये 90% लोक हे स्वतः काम करायचे, स्वतः कुठेतरी जॉबला जायचे आणि खूप हालाकीची परिस्थिती, मी त्याचा साक्षीदार आहे। खूप गरीब परिस्थितीतून हे सगळे लोक आले होते। सातपूरची आपल्याकडे जवळपास 23 लोकांची बॅच होती। 23 लोकांपैकी या बॅच मधले 21 लोक आज पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। याचा मला सुद्धा अभिमान आहे। आणि यांची जी परिस्थिती होती, आजच्या युवकांना मी सांगेन की आजचे जे मुलं आमच्याकडे येतात ना, परिस्थितीचे खूप कारण देतात, पण ह्या सर्व लोकांनी या परिस्थितीवर मात करून स्वतः आज स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि आज समाजासाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे। धन्यवाद।